मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीलाच आपण पाहतो की सत्या पंकज आणि देविकाच्या रूममध्ये शिरतो. पंकज मग सत्याला बोलतो की तुला काही मॅनर्स वगैरे आहेत का नाही. देविका बोलते की नवरा बायको त्यांच्या रूममध्ये असतात, काही प्रायव्हसी वगैरे असते की नाही, तू असा डायरेक्ट कसं काय आतमध्ये आला. सत्या बोलतो की तू गप्प बस. तुझा हा हिरो इतके दिवस माझ्या डोक्यावर उड्या मारत होता आणि आता तुला पण घेऊन आलाय का माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला. पंकज बोलतो की काय कटकट लावली आहेस तू. निरुपा बोलते की मी आहे बाहेर, तू काही टेन्शन घेऊ नकोस. सत्या बोलतो की निरुपा तू टेन्शन नको घेऊ, आम्ही फक्त बोलत आहे. सत्या बोलतो की बाहेर जे किराणा सामान मागवलं आहे त्यामध्ये फालतूच्या गोष्टी कोणी मागवल्या आहेत. चल तू आता बाहेर चल, तुला दाखवतो. सत्या मग पंकजला ओढत बाहेर आणतो. सत्या मग बाहेर आल्यावर पंकजला ज्या गोष्टी देविकाने मागवल्या आहेत त्या एक एक करून दाखवू लागतो. तो पहिल्यांदा पंकजला ग्रीन टी दाखवतो आणि बोलतो की हे काय आहे. देविका बोलते की ग्रीन टी आहे. सत्या बोलतो की सकाळी सकाळी आपण धूमकेतून केलेला आल्याचा चहा पितो ना, मग याची काय गरज आहे. निरुपा बोलते की अरे तो हेल्दी असतो. सत्या बोलतो की दिवसातून 7 वेळा तू चहा पितेस, आतापर्यंत तू कधी आजारी पडली आहेस का, मग ह्या चहाची काय गरज आहे. अजून देविकाने कॉस्मेटिक पण मागवलेलं असतं. सत्या मग मीराला विचारतो की हे काय आहे. मीरा बोलते की ते मेकअपचं सामान आहे. देविका बोलते की मी ते मागवलं आहे. सत्या बोलतो की काय कॉमेडीचं सामान, हे काय तुझ्या त्या बबड्याच्या अंगावर लावून हसत बसणार आहेस का. तुझं झाल्यावर आम्हाला पण दे, आम्ही पण हसत बसतो. देविका बोलते की ह्याला काही कळतं का नाही, त्या मेकअपच्या सामानाची किंमत 2,000 रुपये असते. सत्या बोलतो की चेहरा लपवायला 2,000 रुपये खर्च करतेस, म्हणजे हिचा खरा चेहरा दाखवण्यासारखाच नाही. याचा अर्थ हिने हिचा खरा चेहरा आपल्यापासून अजून लपवून ठेवलेला आहे. या सगळ्या वस्तू आपल्या गरजेच्या नाही आहेत आणि याचे पैसे काही मी देणार नाही. जो या वस्तू वापरतो त्यानेच या सगळ्याचे पैसे द्यावेत. मी इकडे दिवस रात्र मेहनत करून घर चालवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही असले फालतूचे खर्च करताय का. याचे पैसे मी का द्यावेत. घरामध्ये जे काही गरजेचं आहे, जो काही घरामध्ये किराणा लागतो त्याचे पैसे मी देतोय ना, मग या सगळ्याची काय गरज आहे. सत्या मग निरोपाला बोलतो की तुझा बबड्या 1 रुपया तरी देतो का. घरामध्ये लागणारं सगळं काही सामान मी आणतोय ना. धूमकेतू घरातल्या सर्वांसाठी जेवण बनवते आणि तुम्ही दोघे जण काय करताय. तुम्ही दोघांनी आजपर्यंत या घरासाठी थोडं तरी काही केलं आहे का. सत्याचे वडील बोलतात की सत्यजित बरोबर बोलत आहे, त्याच्या डोक्यावर कर्ज आहे तरी पण तो घर सांभाळतोय. आज हे दोघे जण आहेत म्हणून आपण या घरामध्ये आनंदाने राहत आहोत. त्याचा पण नवीन संसार आहे, त्याला पण काहीतरी वाटत असेल ना. निरुपा बोलते की घेतली का तुम्ही त्याची बाजू. अहो हे ग्रीन टी, ऑलिव्ह ऑइल शरीरासाठी किती चांगलं असतं, तुम्हाला काही माहीत आहे का. सत्य बोलतो की तुला माहीत आहे का. याच्या अगोदर तू आजपर्यंत असलं काही नाश्त्याला घेतलंस का. समोसे, पराठे, कांदा पोहे असलंच लागतं ना तुला नाश्ता करायला. तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू वापरायच्यात ना वापरा, पण ह्याचे पैसे काही मी देणार नाही. त्याचे सगळे पैसे तुम्ही द्या, नाहीतर उद्याचे उद्या हे सगळं सामान मी परत करेल. देविका बोलते की तू माझ्या या सामानाला फालतू कसं काय म्हणू शकतोस. सत्या बोलते की ठीक आहे, मी काहीच बोलत नाही, तुझ्या सामानाचे पैसे तू दे. मीरा बोलते की आता संध्याकाळची वेळ झाली आहे, उगीच वाद नको. माझ्याकडे थोडेसे पैसे साठवलेले आहेत, ते मी तुम्हाला देते. सत्या बोलतो की या वस्तू आपण वापरणार आहे का, मग तू पैसे द्यायची काय गरज आहे. हे सगळं सामान हे दोघे वापरत आहेत, यांना वापरायचंय ना वापरू द्या, मग इथून पुढे सगळ्या घराचा खर्च या दोघांनीच करायचा. मीरा बोलते की एक काम करा, तुम्ही दोघेजण पण खर्च वाटून घ्या, म्हणजे कोणालाही ताण होणार नाही. त्यांचा मग बराच वाद चालू होतो. देविका मग सत्याला बोलते की तू आता शांत बस, तुला मी मागवलेल्या सामानाचे पैसेच हवे आहेत ना, थांब मी तुला लगेच पैसे देते. आणि मग ती रूममध्ये जाऊन पैसे घेऊन येते. पंकज तिला बोलत असतो की तू पैसे द्यायची काहीच गरज नाही, पण देविका बोलते की त्याला त्याच्या लायकीत राहायला शिकवलं पाहिजे, त्याला त्याची आता मी लायकी दाखवते. निरुपा बोलते की देविका तुला पैसे द्यायची काहीच गरज नाही, मी काही ह्याचं ऐकून घेणार नाही. ती मग सत्याला पैसे द्यायला हात पुढे करते आणि बोलते की हे घे तुझे पैसे आणि तोंड बंद ठेव. सत्याचे वडील बोलतात की देविका तू असं बोलू नकोस, त्याच्या एकट्यावर पण ताण पडतोय, त्याच्या डोक्यावर पण कर्ज आहे तरी पण तो घर चालवतोय ना, मग त्याचा पण तुम्ही थोडा विचार करायला पाहिजे ना. सत्य मग देविकाने दिलेले पैसे घेतो आणि मग त्यामध्ये 500 रुपये जास्त असतात. तो बोलतो की माझ्या बापाचे तुझ्या नवऱ्याकडे 35 लाख रुपये आहेत, त्यामधले 500 रुपये आता मी कापून घेतो, पण बाकीची जी रक्कम आहे ना ती पण लक्षात ठेव. देविका बोलते की यापुढे माझ्याशी आणि माझ्या नवऱ्याशी असं बोलायचं नाही. सत्य बोलतो पुढच्या महिन्यात जर तुम्ही असाच खर्च केला ना तर मग मी यापेक्षाही वाईट वागेल. निरुपा बोलते की आता तिने पैसे दिले आहेत ना, तू आता शांत बस. देविका बोलते की मी एकदाच सामान मागवलं आहे, तर तुझ्या एवढं पोटात दुखत आहे ना, माझ्या सामानाचे पैसे मी देत जाईल.
सत्या बोलतो की तुला जर एवढंच वाईट वाटत असेल ना तर तुझ्या नवऱ्याला सांग हे घर चालवायला आणि तुझा सगळा खर्च उचलायला. आता मग सत्या असं बोलल्यावर मात्र पंकजला फारच टेन्शन येतं आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.